वसमत विधानसभा मतदारसंघातील माजी मंत्री जयप्रकाश दांडेगावकर यांनी मतदारसंघात गावभेट दौरे सुरू केलेत। या गावभेट दौऱ्यात वाडी वस्त्यांवर दांडेगावकर हे जाऊन सर्वसामान्यांची प्रश्न सोडवत त्यांच्या अडीअडचणी जाणून घेत असल्याचं पाहायला मिळालंय। औंढा तालुक्यातल्या सेंदूरसेना येथील रहिवासी असलेले 17 ते 18 कुटुंब वाघीपाटी हे वस्ती करून राहत आहेत। त्यांच्या घरकुलाचा प्रश्न अनेक दिवसांपासून मार्गी लागत नसल्यानं सेंदूरसेना येथील टोपाजी आव्हाड यांनी ही बाब जयप्रकाश दांडेगावकर यांच्या लक्षात आणून दिली आहे। तात्काळ हा प्रश्न मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्न करू असं आश्वासन देखील यावेळी दांडेगावकरांनी उपस्थित महिला तथा कुटुंबियांना दिलंय। सगळे आम्ही सेंदूरसेनेत राहणारे, तर आमच्या इथं सगळ्या शेती आहेत। लेकराच्या शिक्षणापासून तर डॉक्टरपर्यंत सगळे आम्हाला इथं सुविधा आहे। म्हणजे आम्हाला इथं कोण्याच गोष्टीची अडचण नाही। कोणती डिलिव्हरी असली तरी तुमची सरकारी गाडी आम्हाला 5 मिनिटांमध्ये इथं हजर आहे। कोणतं काही जरी असलं तरी आम्हाला इथं 5 मिनिटांमध्ये सुविधा भेटतात। पण आमचं म्हणणं एवढं आहे की आम्हाला इथून गावामध्ये नेऊन खाण्यापेक्षा आम्हाला इथं घरकुल आहे। तालुके बदलल्यामुळे अडचण आता ते समोरच्या गोष्टी आम्हाला काय करायचं आहे, आम्ही शेतकरी आहे। मी कलेक्टरला बोलतो, कलेक्टरच्याही बहुतेक अधिकारात येणार नाही ते। ही जागा सार्वजनिक आहे का? नाही, सगळे शेतकरी आहे, म्हणजे 7-12 म्हणजे जागा आहे स्वतःच्या गाव आणि तालुका बदलला आपल्याला पुन्हा एकदा प्रस्तावित त्या नावाचा करून पाठवून मंजुरी घ्यावं लागेल। घरकुल तुम्हाला ऑलरेडी आहेत म्हणता ना गावात, थोडा लांब विषय आहे। 4-6 महिन्यामध्ये मार्गी लावता येते। योजना लोकांसाठी आहे, घरकुल कोणासाठी आहे? लोकांसाठी। आता कायदेशीर अडचण तुम्हाला तिथं बांधायची पाहिजे, इथं बांधायचं आम्हाला नेमकं गावात जाऊन आमचा उपयोगच काही नाही। त्यामुळे यावेळी समाधान व्यक्त केलं जात आहे। यावेळी तात्काळ टोपाजी आव्हाड यांना या गोरगरिबांची, कष्टकऱ्यांची, सर्वसामान्यांची प्रश्न सोडवण्यासाठी तुम्ही सुद्धा यामध्ये मदत करा असं सांगितलंय। त्या दरम्यान आदरणीय जयप्रकाशजी दांडेगावकर साहेब गावोगाव फिरून वाड्या वस्त्यावर भेट देऊन जनतेशी संवाद साधत आहेत, जनतेच्या अडचणी सोडवण्याचा प्रयत्न करीत आहेत। त्याच याचा भाग म्हणून सेंदूरसेना येथील मागासवर्गीय वस्तीतील 17 जण सेंदूरसेना पाटीवर वास्तव्यास आहेत। अक्षरशः त्यांच्या जमिनीच तिथं आहेत सगळ्यांच्या, वाघी शिवारात। आणि वाघी हा भाग वसमत तालुक्यात येतो। सेंदूरसेना हे गाव औंढा तालुक्यात येते। सेंदूरसेना ग्रामपंचायतला सदर व्यक्तींचे रमाई आवास योजनेअंतर्गत नावे आलेले आहेत, परंतु त्यांना त्या लोकांचे म्हणणे की आम्हाला गावात घर बांधायचे नसून शेतात घर बांधायचे आहे। या दरम्यान साहेबांनी आज प्रत्यक्ष त्यांच्या वाडीवर वस्तीवर जाऊन भेट घेतली व सदर लोकांच्या तक्रारीचे निरसनाच्या हिशोबाने काम करण्याच्या सूचना दिल्या। आम्हालासुद्धा कलेक्टरला भेटून त्यांना त्यांचं आणि म्हणणं काय आहे ते मांडायला सांगितलं। हिशोबाने आम्ही कलेक्टर साहेबाकडे जाऊन यांचा प्रश्न मार्गी लावण्याचा प्रयत्न नक्कीच करणार आहोत। 1-2 महिन्यात त्यांचा प्रश्न सोडून देऊ आम्ही। नुकताच आज जयप्रकाश दांडेगावकर यांनी काठोडा तांडा, वाघी, सिंगी आदी गावामध्ये जाऊन गावभेट दौरा केला। अनेकांच्या समस्या यावेळी त्यांनी जाणून घेतल्या। यावेळी सर्कलचे युवा नेते सत्यनारायण बोखारे, टोपाजी आव्हाड यांच्यासह अनेकांची उपस्थिती होती।